माझं ज्या मुलीवर प्रेम होतं तिच्यासोबतच माझं लग्न झालं. मी खूपच खुश होतो. पण जशी की लग्नाची पूजा झाली, माझी बायको घरातून पळून गेली. कुणासोबत पळाली, का पळाली, मला काहीच समजेना. मी खूपच रडलो गागलो. आम्ही तिचा खूप ठिकाणी शोध घेतला, पण तिचा काही शोध लागला नाही. लोक काही पण बोलत होते. मला तर ते सहनही होत नव्हते. मी इतका नाराज होतो की माझ्या बायकोला मीच चरित्रहीन म्हणू लागलो. मी हळूहळू तिला विसरायचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा माझ्या आईने माझं दुसरं लग्न लावून दिलं. माझी दुसरी बायको खूप सुंदर होती, चांगली होती, परंतु माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच भावना नव्हत्या. मी तिला सोडून परदेशी निघून गेलो. पण जेव्हा मी 2 वर्षानंतर परत आलो, तेव्हा मी तिला मनापासून स्वीकारले, कारण त्यात त्या बिचारीची काहीही चुकी नव्हती. मग मी माझ्या दुसऱ्या बायकोला गोव्याला फिरायला घेऊन आलो. तिथे गाडी चालवताना माझ्या गाडीची टक्कर एका फूल विकणाऱ्या बाईसोबत झाली. मी गाडीतून उतरून जसं त्या स्त्रीला उचललं, माझं शरीर घाबरून थरथर कापू लागलं. कारण ती तर माझे नाव गौरव आहे आणि ती त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा मी माझ्या आईसोबत दिल्लीवरून मुंबईला आलो होतो. तसे तर माझं कुटुंब सगळं दिल्लीतच होतं, परंतु माझे दोन्हीही काका इकडे मुंबईमध्ये राहत होते आणि मी माझ्या काकांच्या मुलाच्या लग्नासाठी ऑफिसमधून 15 दिवस सुट्ट्या काढून मुंबईला आलो होतो. माझी आई पूर्ण रस्त्यांमध्ये मला फक्त हेच सांगत होती की या लग्नामध्ये तुझ्या मोठ्या मामांची मुलगी नुपूरसुद्धा येणार आहे. तू तिला बघून घे. ती दिसायला खूप सुंदर आहे. ती तुला पसंत पडेल तर मी तुझं लग्न नुपूरसोबत ठरवेन आणि तिलाच माझ्या घरची सून बनवेन. यासाठी मी माझ्या भावासोबतही बोलले आहे आणि त्याने देखील फोनवर मला यासाठी होकार दिला आहे. आता फक्त मी तुझ्या होकाराची वाट पाहत आहे. ती मुलगी माझ्या मामाची मुलगी, म्हणजेच माझ्या छोट्या काकूंच्या भावाची मुलगी होती. त्यामुळे मी तिला लहानपणीच पाहिले होते. मग मी आता विचार केला की जर नुपूर मला चांगली वाटली तर मी हो बोलेल लग्नासाठी, नाहीतर मी काहीतरी बहाणा सांगून या स्थळासाठी नकार देईन. मी अजूनपर्यंत स्वतःसाठी कोणत्याच मुलीला पसंत केलं नव्हतं आणि मला विश्वास होता की माझ्या आईने माझ्यासाठी एक खास मुलगी निवडली असेल. असो, पूर्ण रस्ता असाच निघून गेला आणि आम्ही लग्नघरी पोहोचलो. तिथलं वातावरण खूपच आनंदाचं होतं. माझ्या वयाचे अजून मला चुलत भाऊ होते जे खूपच मजा मस्ती करणारे होते आणि मग मजा मस्ती गप्पा गोष्टी करण्यातच दिवस कसा निघून जायचा समजायचंच नाही. इथे येऊन मी नुपूरचं नाव खूप वेळा ऐकलं होतं आणि शेवटी माझी तिच्यासोबत भेट झालीच. मी जेव्हा पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हा तिलाच पाहत राहिलो, कारण ती खरंच आई म्हटल्याप्रमाणे खूप सुंदर दिसायला होती. परंतु आमचं काही जास्त बोलणं झालं नाही, कारण त्या लग्नाच्या वातावरणात असाच वेळ निघून जात होता. मी एन्जॉय देखील खूप करत होतो. एकदा सकाळी मी माझ्या हातात शर्ट घेऊन आईला शोधत होतो. मला माझ्या आईकडून शर्टला बटन लावून घ्यायचे होते, कारण शर्ट घालता घालता माझ्या हातातून ते बटन तुटले होते. परंतु मला माझी आई कुठेच दिसत नव्हती. तेव्हा अचानकच मला समोर नुपूर दिसली. ती मला म्हणाली, तुमच्या आईकडे काय काम आहे? मी माझ्या हातात असलेल्या शर्टकडे इशारा केला आणि सांगितलं की या शर्टचे बटन तुटले आहे, तेच आईकडून लावून घ्यायचे आहे. तेव्हा तिने लगेचच हात पुढे केला आणि मला म्हणाली, द्या माझ्याकडे, मी तुम्हाला बटन लावून देते. मी म्हणालो, नको नको, याची काहीच गरज नाही. आई मला सापडेल तेव्हा मी तिच्याकडून बटन लावून घेतो. तेव्हा नुपूर मला म्हणाली, तुम्ही आईला उगाचच का त्रास देताय? जेव्हा मी तुमची मदत करायला तयार आहे, मग तुम्हाला कसले टेन्शन आहे? तिचे असे बोलणे ऐकून मी माझा शर्ट आणि तुटलेले ते बटन तिच्याकडे दिले. नुपूरने तो शर्ट बटन लावून मला परत दिला. मी तिच्या त्या वागण्यामुळे चांगलाच खुश झालो होतो. एके दिवशी माझं डोकं खूप दुखत होतं आणि मला चहाची खूप गरजही भासत होती. तेव्हा देखील नुपूरचं माझ्या कामी आली होती. तिनेच मला चहा बनवून दिला होता. मी नेहमीच तिला माझ्या आईचे पाय दाबताना पाहत होतो आणि मग त्या सर्व गोष्टींमुळे
मला ती आता चांगली वाटू लागली. मला जाणवलं होतं की तिचं वागणं इतर लोकांसोबत थोडं शिस्तीचं होतं, परंतु ती माझ्या आईवरती खूप प्रेम करत होती. एके दिवशी मी आणि माझी आई एका खोलीत बसलो होतो. तेवढ्यातच नुपूर देखील तिथे आली. तेव्हा आई मला म्हणाली, माझी सूनबाई आली आहे. तेव्हा त्या गोष्टीवर नुपूर खूपच लाजली होती आणि मग सरळ तिथून पटकनच बाहेर निघून गेली. तिच्या त्या लाजण्यामुळे माझं तर मनच जिंकलं होतं. नुपूर मला पाहून खूप खुश व्हायची आणि लाजायची. काकाच्या मुलाचं लग्न झाल्यावर मुंबईमध्येच आईने माझ्या मामांकडून नुपूरचा हात माझ्यासाठी मागितला आणि मामाने देखील लगेचच होकार दिला. माझे वडील वकील असल्याने त्यांना इकडे यायला जमले नव्हते, पण आईने सगळं त्यांना फोनवर सांगितले. त्यांचाही माझ्या आणि नुपूरच्या लग्नाला काहीच विरोध नव्हता आणि मी माझ्या आई बापांना एकटाच होतो. आई मामाला म्हणाली, आता इथे सगळेच नातेवाईक जमा झाले आहेत, तर आपण यांच्या साध्या पद्धतीत का होईना साखरपुडा उरकून घेऊयात. मामाला या गोष्टीवर काहीच प्रॉब्लेम नव्हता. आईने लगेचच एक छोटासा हॉल बुक केला आणि तिथे माझा आणि नुपूरचा साखरपुडा अगदी साध्या सरळ पद्धतीने करून घेतला. सगळे लोक माझ्या नशिबावर जळत होते की मला इतक्या सहजपणे इतकी सुंदर दिसणारी मुलगी नुपूर मिळाली होती. साखरपुड्यानंतर मी माझ्या होणाऱ्या बायकोला डिनरसाठी एकदा हॉटेलमध्ये घेऊन गेलो होतो, पण ती पूर्ण रस्त्यात लाजत होती आणि मंद स्मित हास्य करत होती. आता आम्ही दोघंही एकमेकांवर खूपच प्रेम करू लागलो होतो. आम्ही दोघेही खूप खुश होतो. त्यानंतर लग्नाला आलेले सगळे पाहुणे हळूहळू त्यांच्या घरी परत जाऊ लागले. मी आणि आई देखील दिल्लीला परत आलो होतो. मी रोज नुपूरसोबत फोनवर बोलायचो. माझ्या ऑफिसमध्ये माझ्या मित्रांना सगळ्यांना समजलं होतं की माझा साखरपुडा झाला आहे. त्यामुळे सर्वांनी माझ्याकडून पार्टी मागितली आणि मी देखील साखरपुड्याची पार्टी माझ्या सर्व मित्रांना दिली आणि त्या पार्टीचे फोटो नुपूरला देखील पाठवले. असे 4 महिने निघून गेले आणि आता आमच्या लग्नाची वेळ आली होती. आईने मामांकडून लग्नाच्या तारखेबद्दल विचारपूस केली. तेव्हा मामाने आईकडून तयारीसाठी 1 महिन्याची वेळ मागितली होती. इकडे आईने देखील अगदी धूमधडाक्यात लग्नाच्या तयारीला सुरुवात केली. मी देखील आईची मदत करत होतो. दागदागिने पण बनवून झाले होते नुपूरसाठी. सगळीकडेच आनंदच आनंद होता. आई देखील खूपच खुश राहत होती. तिकडे मामा मामी देखील खूप खुश होते. मामा मामी नेहमीच माझ्यासोबत फोनवर बोलायचे आणि मला म्हणायचे, गौरव, आम्ही तुला आमच्या काळजाचा तुकडा देत आहोत. आम्हाला आमची नुपूर खूप लाडकी आहे, त्यामुळे तू देखील तिची आमच्या इतकीच काळजी घे. तिला कधीच दुखवू नको. मग मी सुद्धा मामा मामींना वचन द्यायचो की मी तुमच्या मुलीला नेहमीच खुश ठेवेन. तुमच्या इतकी नाही, त्याहीपेक्षा जास्त काळजी मी माझ्या नुपूरची घेईल. तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि असाच आमच्या लग्नाचा दिवस देखील आला. संगीताचा कार्यक्रम दिल्लीमध्येच होता आमचा आणि लग्न मुंबईला होतं, कारण नुपूर देखील मुंबईतच राहत होती. हळद मेहंदी कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी लग्न होतं. प्रवासाला 1 दिवस गेला होता. आम्ही लोक आता मुंबईला परत आलो होतो. माझे खूप सारे मित्र देखील लग्नासाठी इथं आले होते. तिथं 1 दिवस आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं लग्न होतं. मला नुपूर भेटल्यामुळे मी खूपच जास्त खुश होतो. नुपूरही खूप खुश होती. अखेर शेवटी आमचं लग्न झाले आणि आम्ही आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली. लग्न झाल्यावर आम्ही दिल्लीला परत आलो. आज आमच्या रिसेप्शनचा दिवस होता. सकाळी लग्नाची पूजा झाली आणि संध्याकाळी रिसेप्शन ठेवले होते. मी तयार झालो होतो घरीच, परंतु नुपूर तयार होऊन अजूनही पार्लरमधून आली नव्हती. वाट पाहता पाहता 2 तास निघून गेले, पण मी अजिबातही टेन्शनमध्ये नव्हतो, कारण मला माहिती होतं की मुलींना तयार करताना खूप उशीर लागतो. परंतु जेव्हा 3 तास झाले तेव्हा मी आई आणि मामींच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन पाहिलं आणि जेव्हा 4 तास होऊन गेले तेव्हा मी देखील थोडा हैराण झालो. मनामध्ये चलबिचल सुरू झाली आणि मग खूप मोठी बातमी माझ्या कानावर पडली. त्यामुळे मला खूपच मोठा धक्का बसला. माझी बायको नुपूर पार्लरमधून
कुणा दुसऱ्या मुलासोबत पळून गेली होती. हे ऐकून मला असं वाटलं जणू काय माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं आहे. प्रत्येक माणूस मला एका विचित्र नजरेनं पाहत होता. प्रत्येक माणूस हाच प्रश्न विचारत होता की नवऱ्यामध्ये अशी कोणत्या गोष्टीची कमी आहे. गौरव तर अगदी व्यवस्थित आहे, मग ही नवरी त्याला सोडून पळून का गेली असेल. आणि काही लोक तर माझ्या बायकोला चारित्र्यहीन देखील बोलत होते. आत्ताच लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी प्रियकरासोबत पळून गेली मुलगी. या सर्व गोष्टी माझ्या कानावर खूप आघात करत होत्या. माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. माझी आई माझं सांत्वन करायला लागली. मी रडत रडतच आईला म्हणालो, आई, नुपूर असं नाही ग करू शकत. ती माझ्यावर खूप प्रेम करत होती. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या मामाने माझ्यासमोर हात जोडले आणि मला म्हणाले, बेटा गौरव, मला माफ कर. मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की माझी मुलगी नुपूर असं काही वागेल किंवा करेल. सगळे तिथले लोक मला असाच दिलासा देत होते. मी तरी पण नुपूरला सगळीकडे शोधलं, परंतु ती कुठेही सापडली नाही. सर्व लोक हैराण झाले होते की नुपूर नेमकी कुठे निघून गेली असेल आणि कुणासोबत. मी जवळजवळ 6 महिने तिला शोधत राहिलो, परंतु ती मला कुठेच सापडली नाही. न तिच्याबद्दल कुठे काही समजायला काही मार्ग होता. माझ्या आईने माझं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. आई बोलली, जिला पळायचे होते ती पळाली. दुसऱ्या कुणासोबत ती आता खुश असेल. आपण का तिच्यामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करायचं. तिचा विषय सोडून दे आणि आता तू दुसरे लग्न कर. मी खूप मुश्किलीने दुसऱ्या लग्नासाठी तयार झालो होतो. मी दुसऱ्या होणाऱ्या बायकोला तर साधे पाहिले देखील नाही, कारण मी अजूनसुद्धा नुपूरमध्येच गुंतून पडलो होतो. शेवटी माझे दुसरे लग्न झाले. माझ्या मामा मामींनीच माझे लग्न परत लावले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लग्नाची पूजाही झाली आणि मी त्या रात्री टेरेसवर आलो आणि बसलो. माझ्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. माझी आई देखील माझ्या मागे मागे आली होती. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणाली, मला माहिती आहे की तू खूप टेन्शनमध्ये आहेस. तुझं मन दुखावलं गेलं आहे, परंतु तू माझं ऐक. जी मुलगी तुला नाराज करून गेली आहे तिच्यासाठी कधीच तुझ्या आत्ताच्या बायकोला त्रास देऊ नकोस. तिला दुःख देऊ नकोस. जिने तुझ्यासोबत लग्न केले आहे तिला नेहमीच खुश ठेवण्याचा प्रयत्न कर. आता खाली तुझ्या रूममध्ये जा. तुझी बायको तुझी वाट पाहत आहे. मी विचार करत होतो की आई अगदी बरोबर बोलत होती. मला एका विश्वासघाती माणसासाठी दुसऱ्या एका चांगल्या माणसाचं मन दुखवणं योग्य नाही वाटलं. त्यामुळेच मी खाली आलो. माझी बायको डोक्यावर पदर घेऊन माझी वाट पाहत बसली होती. मी आईच्या इच्छेखातर लग्न तर केलं होतं, परंतु अजूनही मी माझ्या दुसऱ्या बायकोला मनापासून पाहिलं नव्हतं, कारण माझ्यासमोर फक्त नुपूरच होती. मी जेव्हा तिचा पदर वरती केला तेव्हा मी पाहून हैराण झालो की माझ्यासमोर कोणी दुसरं नव्हतं तर प्रीती बसली होती. प्रीती ही नुपूरची चुलत बहीण होती. तीसुद्धा मुंबईतच राहत होती, त्यामुळे ती माझ्या काकांच्या मुलाच्या लग्नातसुद्धा आली होती. तेव्हा आमची खूप छान मैत्री देखील झाली होती. तिथं आम्ही खूप जास्त गप्पा गोष्टी देखील करायचो. पण हो, मी प्रीतीला तसल्या नजरेनं बघितलं नव्हतं, कारण मी तर फक्त नुपूरकडेच तसे बघू शकत होतो. प्रीती माझ्या रिसेप्शनला देखील आली होती आणि पार्लरमधून नुपूर प्रीतीलाच फसवून पळून गेली होती. मी तिला बघून शांतपणे बसून राहिलो. मला तर काय बोलावे तेच समजेना, कारण प्रीतीलाही माहिती होतं की मी नुपूरवर किती प्रेम करायचो. आता प्रीतीने माझा हात पकडला आणि बोलू लागली, गौरव, नुपूरच्या मागे तू का स्वतःचं नुकसान करून घेत आहेस. तू बोलतोस की तिचं तुझ्यावर खूप प्रेम होतं. जर तिचं तुझ्यावर प्रेम होतं तर मग का ती तुला सोडून दुसऱ्यासोबत पळून गेली. जरा विचार कर गौरव, मी काही चुकीचं बोलत आहे का. प्रीती खरंच बोलत होती, परंतु तरी देखील मी तिला माझ्या बायकोच्या रूपात कबूल करू शकत नव्हतो. माझं मन म्हणत होतं
सगळं काही पुसून जावं, सगळं काही परत पहिल्यासारखंच व्हावं आणि माझी नुपूर माझ्याजवळच असावी. प्रीती मला म्हणाली, गौरव, तुला हे आपलं नातं जेव्हा पाहिजे तेव्हा तू स्वीकार कर. तुला जेवढा वेळ पाहिजे तेवढा तू घे. जेव्हा तू मनापासून मला बायको म्हणून स्वीकारशील तेव्हाच आपलं हे नातं पुढे जाईल. तोपर्यंत आपण एक मित्रमैत्रिणीप्रमाणे राहू. काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. प्रीतीचं हे बोलणं ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं. नंतर प्रीती लवकरच झोपून गेली, पण मी मात्र पूर्ण रात्रभर जागाच होतो. मी खूप मुश्किलीने वेळ घालवत होतो. मी पूर्णपणे माझ्या विचारांतून, मनातून नुपूरला घालवण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी मी तिला मनातून काढण्याचा निर्णय घेतलाच. मनातल्या मनात मी तिला म्हणालो, नुपूर, तू माझ्यासोबत खूप वाईट केलं आहेस. तुझं जर दुसऱ्या कुणावर प्रेम होतं तर तू मला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात का अडकवलं? नाही म्हणायचं होतं ना लग्नाला? का माझं जीवन असं उद्ध्वस्त केलं? तुझ्यामुळे दुसऱ्या लग्नाचा डाग माझ्यावर लागला गेला. आता आयुष्याच्या एखाद्या वळणावर मला भेटशील तर मी तुझ्याकडे ढुंकूनही पाहणार नाही. दुसऱ्या दिवशी आई मला म्हणाली की आपण रिसेप्शनची पार्टी ठेवूया, परंतु मी आईला नकार दिला होता आणि म्हणालो, मी आता लोकांचं परत ते बोलणं ऐकू शकणार नाही. तेव्हा आई म्हणाली, असे कधीपर्यंत तू लोकांपासून लपून राहणार आहेस? तुला आता समाजाचा सामना करावाच लागेल. प्रत्येकाला तर माहिती नाही ना की तुझी बायको पळून गेली आहे. जर तू रिसेप्शन पार्टी दिली नाहीस तर मग पुन्हा लोकांना नवीन विषय मिळेल की तुम्ही रिसेप्शनची पार्टी का नाही दिली, आणि मग त्यावरून ते वेगवेगळ्या चर्चा सुरू करतील. आईचं बोलणं देखील अगदी बरोबर होतं. त्यामुळे मी त्या गोष्टीसाठी तयार झालो आणि मग पुन्हा एकदा सगळ्यांना रिसेप्शनची पार्टी दिली. प्रीती खूप खुश होती, पण एक बायको म्हणून मी तिला अजूनही स्वीकारू शकलो नव्हतो. ती माझ्या अवतीभोवती फिरायची तर मला माझ्या पहिल्या लग्नाच्या बायकोची आठवण यायची. ती माझी बरीच काळजी घ्यायची, पण मला ती काळजीसुद्धा तिची नकोशीच वाटायची. मी तिच्याकडे लक्षही दिले नाही आणि कधी तिला वेळही देत नव्हतो, कारण मी फक्त लग्न माझ्या आईसाठी आणि या समाजासाठी केले होते. लग्न या गोष्टीवरून माझा विश्वास आता उडाला होता, पण या गोष्टींची अजिबातच मला पर्वा देखील नव्हती. त्या दिवसांमध्येच मला देशाच्या बाहेर नोकरीची संधी मिळाली आणि मी नोकरीचा बहाणा करून परदेशी निघून आलो. इथे येऊन मी स्वतःला कामांमध्ये खूप व्यस्त केलं होतं. प्रीतीसोबत माझं खूपच कमी बोलणं व्हायचं. तिला टाळता येईल तितकं मी टाळण्याचा प्रयत्न करायचो. जवळजवळ 10 महिन्यांनंतर माझ्या आईने मला तिची शपथ घातली की मी नोकरी सोडून घरी यावं, नाहीतर मी तिचं मेलेलं तोंड पाहील. मग मी नाईलाजाने आईसाठी परत घरी आलो, परंतु मी अजूनही प्रीतीला मनापासून स्वीकारलं नव्हतं. एके दिवशी आई मला म्हणाली, तू प्रीतीची काळजी घेत जा, तिला वेळ देत जा. याआधी ती मुलगी याचा विचार करत नव्हती कधीच, पण आता ती देखील घरात उदास उदास राहू लागली आहे. असं नको व्हायला की ती देखील तुला सोडून पळून जाईल. त्या दिवशी आई मला खूप ओरडली आणि भरपूर समजूनही सांगितलं, आणि मग मला देखील जाणवलं की खरंच मी प्रीतीला इतका वेळ देत नव्हतो. परंतु तिने एकदाही मला असं म्हटलं नाही की मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे, मी तुझ्यासाठी सगळं काही सोडून आले आहे, नुपूरसाठी मला का त्रास देतोय. मग मलाही वाटलं, एका वाईट मुलीसाठी सोन्यासारख्या मुलीला दुखवायला नाही पाहिजे. त्यामुळेच मी प्रीतीला आता शॉपिंग करण्यासाठी घेऊन जाऊ लागलो. तिला बाहेर फिरायला घेऊन जायला लागलो. मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात केली होती. प्रीती आता खूपच खुश होती. ती म्हणाली, शेवटी मला संयमाचं फळ मिळालं आहे. पाहिलं तर मी हा विचार करत होते की मी तुमच्यासोबत लग्न करून खूप मोठी चुकी केली आहे, परंतु नाही. आता मला समजलं आहे की तुम्ही खूप चांगले आहात आणि मला आयुष्यातले प्रत्येक सुख देऊ शकता. मी सुद्धा आता तिला वेळ द्यायला लागलो होतो. तिला बायको म्हणून मी स्वीकारलं होतं. 1 वर्षाने देवाने आम्हाला बाळ देखील दिलं होतं. आता माझं आयुष्य सुखाने भरून गेलं होतं. सगळीकडे फक्त सुख आणि सुखच होतं. परंतु अजूनही कधीकधी एकटं बसलं की मला नुपूरची आठवण यायची. तेव्हा माझं रक्त उसळायचं. मी विचार करायचो
की तिने माझ्यासोबत किती वाईट केलं होतं. जर गोष्ट फक्त प्रेमाची असती तर कदाचित मी तिला विसरलो असतो, पण तिने माझ्यासोबत लग्न केलं होतं. ही त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा माझं बाळ 1 वर्षाचं झालं होतं. प्रीती मला म्हणाली की आपण आपल्या बाळाचा वाढदिवस करण्यासाठी कोणत्या तरी दुसऱ्या शहरात जाऊया. यामुळे आपली आउटिंग देखील होईल, जागाही बदलेल आणि फिरून देखील होईल. मी देखील त्याला सहमती दर्शवली. त्यामुळे मी आणि प्रीती आमच्या बाळाला घेऊन त्याचा वाढदिवस करण्यासाठी बाहेर निघून गेलो. आम्ही गोव्याला गेलो. ती खूपच सुंदर जागा होती. तिथे जाऊन मी खूपच खुश झालो होतो. संध्याकाळच्या वेळेला आम्ही एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये केक कापला आणि बाळाचा वाढदिवस साजरा केला. तिथे 4 दिवस राहिल्यानंतर जेव्हा आम्ही परत येत होतो तेव्हा माझ्या गाडीला अचानकच एक फूल विकणारी बाई येऊन धडकली. मी खूपच घाबरलो होतो. देवाचे आभार होते की मी लगेचच गाडीचा अर्जंट ब्रेक दाबला होता, परंतु तरी देखील ती बाई गाडीला धडकावून खाली पडली होती. मला आशा होती की तिला जास्त काही लागलं नसेल, पण तरी मी लगेचच गाडीतून बाहेर आलो आणि त्या बाईला आधार देत उभा करण्याचा प्रयत्न करू लागलो. माझ्यानंतर प्रीती देखील बाहेर आली होती, परंतु समोरचं दृश्य पाहून मला आणि प्रीतीला तर जोरदार झटका बसला. कारण ती बाई दुसरी तिसरी कोणी नव्हती तर नुपूरच होती, माझी पहिली बायको. मी नुपूरसुद्धा मला आणि प्रीतीला सोबत बघून प्रीतीकडे बघतच राहिली आणि लगेचच नुपूरने पुढे येऊन प्रीतीला एक जोरदार कानाखाली लावली आणि तिचे केस पकडून तिला मारू लागली. प्रीती खूपच घाबरली होती. प्रीती स्वतःला तिच्या तावडीतून सोडावून मागे सरकली, पण मी मात्र एका जागेवर तिला बघत स्तब्ध उभा होतो. मी खूप हैराण झालो होतो, पण प्रीती माझी बायको होती म्हणून मी नुपूरचा हात धरला आणि तिला म्हणालो, हा काय उद्धटपणा आहे मॅडम, तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही माझ्या बायकोवर हात कसा उचलू शकता? आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाहीतर असं नको व्हायला. मी पोलिसांना बोलावून तुमच्यासारख्या बाईला आयुष्यभरासाठी जेलमध्ये पाठवेल. तोच माझे बोलणे थांबवत नुपूर मला म्हणाली, जेलमध्ये तर तुला आणि या बाईलाच पाठवायला पाहिजे गौरव देशमुख. मोठ्या सन्मानाने तुझ्या खांद्याला खांदा लावून ही फिरत आहे. ही नीच घाणेरडी बाई, तिनेच माझं आयुष्य खराब केलं आहे. त्यावर मी तिला म्हणालो, हे तू काय बोलत आहेस? माझ्या बायकोने तुझं आयुष्य खराब नाही केलं, उलट तूच स्वतःचं आयुष्य खराब केलं आहेस आणि तुझ्यामुळेच माझं पण खराब झालेलं आयुष्य तिने सुधरवलं आहे. तुला आठवते का, तू मला किती लोकांच्या समोर अपमानित केले होते? तू रिसेप्शनच्याच दिवशी मला सोडून पळून निघून गेली होतीस तुझ्या त्या प्रियकरासोबत आणि स्वतःचं तोंड काळं केलं होतं. मी तुला या गोष्टीसाठी आयुष्यभर माफ करणार नाही आणि आता माझ्यासमोर जास्त नाटक करायची गरज नाही. माझी अजिबातही इच्छा नाही की मी पोलिसांना फोन करावा. त्यामुळे इथून चालती हो आणि तुझे फुलं विक. बघ, महाल सोडून तुझ्या मुलासाठी पळून आली, त्याने तुला काय कामाला ठेवले? तेव्हा नुपूर म्हणाली, माहिती नसेल तर काहीही बोलू नकोस, जाते मी. आणि हो, मलाही तुमच्यासोबत बोलण्याची हौस नाही, परंतु माझी एक गोष्ट लक्षात ठेव, ही बाई जिच्यासोबत तू तुझं आयुष्य घालवतोस ना, ही धोकेबाज आहे. हिने मला फसवलं आहे, माझी मोठी फसवणूक केली आहे, मला धोका दिला आहे. नुपूरचे हे बोलणे ऐकून मी एका क्षणासाठी घाबरलो होतो, पण त्याच वेळेला प्रीतीने माझा हात पकडला आणि मला म्हणाली, चल गौरव, आपण इथून जाऊया. ही वेडी झाली आहे. ही बाई माहिती नाही काय बोलते. तिची अवस्था बघ जरा. तिने तुझ्यासोबत जे केलं होतं त्यामुळे देवाने तिला याच जन्मात त्याची शिक्षाही दिली आहे. तेव्हा नुपूर म्हणाली, प्रीती, तू माझ्यासोबत जे केलं आहेस त्याची शिक्षा कदाचित तुला मिळणार नाही लवकर, परंतु तुझ्या मुलीसोबत माझ्यासारखं नक्कीच होईल एक दिवस. माझा हा शाप आहे तुला. माझ्यासारखंच ती देखील कधीतरी रस्त्यावर भीक मागेल, तर कधी सिग्नलवर जाऊन फुलं विकेल. नुपूरचे हे बोलणे ऐकून मी एका क्षणासाठी घाबरलो आणि तिला म्हणालो, तुझ्या त्या घाणेरड्या तोंडातून माझ्या बाळाचे नाव घ्यायचे नाही. मी असे म्हटल्यावर
नुपूर हुंदके देऊन देऊन रडू लागली आणि मला म्हणाली, देवासाठी तरी गौरव, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. मी तुला कोणताच धोका नाही दिला. मी स्वप्नात सुद्धा तुला धोका देण्याचा विचार केला नव्हता. ज्या दिवशी आपल्या रिसेप्शनची पार्टी होती, माझ्यासोबत दुसरं कोणीच नव्हतं, तर फक्त प्रीतीच पार्लरमध्ये आलेली होती. आठवतं असेल तुला तर आठव, तिने मला सांगितलं होतं की ती माझ्यासोबतच राहीन आणि मेकअप करताना मला कंपनी देईन. परंतु माझा जेव्हा मेकअप पूर्ण झाला तेव्हा ही म्हणाली की मला भूक लागली आहे नुपूर. मला तिने तिथेच बसायला सांगितले आणि म्हणाली, मी पिझ्झा घेऊन येते, आपण दोघीही पिझ्झा खाऊन नंतर घरी जाऊ. इतकं बोलून प्रीती पार्लरमधून बाहेर निघून गेली आणि मी तिथेच तिची वाट बघत बसून राहिले. थोड्या वेळानंतर 3 अनोळखी बायका पार्लरमध्ये आल्या आणि मला म्हणाल्या, तू प्रीतीची बहीण आहेस ना? मी त्यांना हो म्हणाले होते. तेव्हा एका बाईने माझा हात पकडला आणि एका बाईने माझ्या तोंडावर रुमाल ठेवला. माहीत नाही त्या रुमालामध्ये असे काय होते, त्याच्यामुळे माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि मी तिथेच खाली पडले. आणि मग त्यानंतर जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी एका अंधाऱ्या खोलीमध्ये कैद होते. तिथे आसपास कोणीच नव्हते. मी खूप घाबरले होते, रडत होते, मदतीसाठी लोकांना आवाज देत होते, परंतु कोणीच माझी मदत केली नाही. एक बाई मला जेवण देण्यासाठी आली. तेव्हा मी तिला विचारलं की तू कोण आहेस आणि मला इथे का बंद केले आहेस? तेव्हा ती बाई मला म्हणाली, हे सगळं काम आम्ही प्रीती मॅडमच्या बोलण्यावरूनच करत आहोत. त्यांनी आम्हाला हे असं करायला पैसे दिले आहेत. मी त्या बाईला विचारलं, तुम्हाला माहिती आहे का त्या मॅडमने माझ्यासोबत असे का केले? तेव्हा त्या बाईने लगेचच मला सांगितलं की तुझं ज्या मुलासोबत लग्न झालं आहे त्यांच्यावर मॅडमचं खूप प्रेम आहे आणि मॅडमला कोणत्याही किमतीत त्या मुलाला गमवायचं नाही. त्यामुळेच त्यांनी त्या मुलाला मिळवण्यासाठी हा सर्व ड्रामा रचला आहे आणि तुला फसवून इथे बसवलं आहे आणि पिझ्झाचं नाटक सांगून तिथून त्या निघून गेल्या आहेत, फक्त यासाठी जेणेकरून आम्ही तुला पळवून नेऊन इथे घेऊन येऊ शकू. आता आम्ही तुला दुसऱ्या एका पार्टीकडे पाठवणार आहोत. तिथे तुला सगळेच कामे करावे लागतील. त्या बाईचे असे बोलणे ऐकून मी खूप रडू लागले. त्यांच्या पाया पडू लागले आणि त्यांना म्हणाले, कृपया करून माझ्यासोबत असे काही करू नका. माझा नवरा आणि माझ्या आईवडिलांची इज्जत खूप खराब होईल. ते कोठेही तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाही. देवासाठी माझ्यासोबत असं काहीच करू नका. ती बाई म्हणाली, आम्ही तर स्वतःच खूप लाचार आहोत. आम्ही तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. मग मला 1 महिना त्याच अंधाऱ्या खोलीमध्ये कैद करण्यात आलं आणि मग त्यानंतर मला एका व्हॅनमध्ये बसवून दूर कुठेतरी नेलं. पण मी तिथून स्वतःला वाचवत पळाले आणि एका गाडीला जाऊन धडकले. डोक्याला मार लागल्याने मला काहीच आठवत नव्हते. मी स्वाभिमानी आहे हे मला समजले, म्हणून स्वतःचं शरीर विकून मला पैसा कमवायचा नव्हता. म्हणून मी असे छोटे मोठे कामं करून स्वतःचे पोट भरत होते. पण इथेही एका पार्टीची नजर माझ्यावर पडली आणि त्यानंतर परत मला तिथे नेऊन भीक मागण्याच्या कामावर लावलं. तिथूनही मी स्वतःची सुटका करत पळाले. मला काहीच आठवत नव्हते, म्हणून मी पुन्हा घरी देखील येऊ शकत नव्हते. तेव्हाच मला एक फूल विकणारी मुलगी दिसली आणि मलाही ते काम आवडले. माझे इथे झालेले जोडीदार भीक मागतात, पण मी फुले विकून पैसे कमावते. काही दिवसांपूर्वीच माझी एका गाडीला टक्कर झाली. डोक्याला मार लागला आणि माझ्यासोबत घडलेलं मला सगळंच आठवलं. तोच प्रीती म्हणाली, ही नुपूर काहीही खोटं सांगते, खोटे बोलते. मी तिच्यासोबत असे काहीही केलेलं नाही. ही फक्त स्वतःला निर्दोष करण्यासाठी काहीतरी खोटं नाटं सांगते आणि माझ्यावर आरोप करते. तेव्हा नुपूरने पुढे होऊन प्रीतीचा हात आमच्या बाळाच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाली, आता या क्षणी तुझ्या या मुलाची शपथ घे आणि सांग, तू माझ्यासोबत असं काहीच केलं नाहीस ते. नुपूरचं बोलणं ऐकून प्रीती घाबरली आणि हुंदके देत देत रडू लागली आणि म्हणाली, हो हो मीच केलं, नुपूर खरं बोलत आहे. प्रीतीने नुपूर पुढे हात जोडले आणि म्हणाली,
देवासाठी मला माफ कर. मी तुझ्यासोबत खूप अन्याय केला आहे. प्रीतीचे बोलणे ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला होता. जणू माझ्या पायाखालूनच जमीन सरकली होती. मी फार टेन्शनमध्ये आलो होतो. तोच प्रीती म्हणाली, गौरव, मला तर लहानपणापासूनच या गोष्टीसाठी तयार केलं की माझं लग्न तुझ्यासोबतच होणार आहे. त्यामुळे मी मनातल्या मनात तुला स्वतःचा नवरा मानत होते. मी तुझ्यावर खूप प्रेम करत होते गौरव. परंतु नुपूरने माझ्याकडून माझं सुख हिरावून घेतलं होतं. मला सोडून तू तिलाच बघायचा. तुमच्या दोघांचंही खूप प्रेम झालं होतं. हे मला सहन होत नव्हतं. म्हणूनच मी हे सगळं केलं. तेव्हा नुपूर चिडली आणि तिला म्हणाली, माझ्या आईवडिलांची इज्जत खराब केली आहेस तू आणि मला अशी रस्त्यावर घेऊन आली आहेस तू. देवसुद्धा तुला यासाठी माफ करणार नाही. मी हे सगळं ऐकून हैराण झालो होतो आणि एका जागेवर स्तब्ध उभा होतो. मी तर स्वप्नात देखील विचार केला नव्हता की प्रीती इतक्या नीच पातळीला जाऊन वागू शकते. त्यावेळी मी नुपूरला त्या सगळ्यांतून सोडवून माझ्यासोबत माझ्या घरी परत घेऊन आलो. माझ्या आईलासुद्धा मी सर्व हकीकत सांगितली. तेव्हा आईसुद्धा हैराण झाली. आईने नुपूरच्या आईवडिलांना सुद्धा घरी बोलवून घेतले. आईने लगेचच नुपूरला नवीन साडी दिली आणि मग नुपूरने आंघोळ करून ती नवीन साडी घातली. माझी आई म्हणाली, आता तुझी पहिली बायको परत आली आहे. प्रीतीने तुझ्यासोबत आणि नुपूरसोबत खूपच चुकीचं केलं आहे आणि त्यामुळे प्रीतीला त्याची शिक्षा ही झालीच पाहिजे. नुपूरचे तसेच प्रीतीचे देखील आईवडील घरी आले होते. सगळे म्हणत होते, हिला पोलीस स्टेशनमध्ये पाठवा, तिला शिक्षा व्हायला हवी. पण प्रीतीचे वडील म्हणाले, तू हिला घटस्फोट देऊन घरातून हकलवून लाव. हे ऐकून प्रीती रडू लागली. तिने आमच्यासमोर हात जोडले आणि म्हणाली, देवासाठी असं करू नका. आता मी तुमच्याशिवाय कशी राहणार? मला माफ करा. मी म्हणालो, प्रीती, तू हा जो काही गुन्हा केला आहेस तो गुन्हा मी माफ करू शकत नाही. परंतु मी तुला जेलमध्ये पाठवणार नाही. फक्त घटस्फोट देणार आणि माझ्या नुपूरसोबतच राहणार. तुला जेलमध्ये पाठवलं तर आपल्या बाळाचे आयुष्य खराब होईल. घटस्फोटानंतर मी तुला माझ्याजवळ आता ठेवणार नाही. मी तुला एका वेगळ्या घरात ठेवेल. नाही तर तू तुझ्या आईबाबांकडे जा. तुला कधी वाटलंस तर तू तुझ्या बाळाला भेटू शकते इथे येऊ. पण परत जर काही नाटके केली तर तुला माझ्यापासून कोणीच वाचवणार नाही आणि इथे या घरात मी माझ्या नुपूरसोबत माझ्या बाळासोबत राहणार. मी माझ्या बाळासाठी प्रीतीला फक्त घटस्फोट दिला, जेलमध्ये पाठवलं नाही. पण मी तिला आज स्वतःपासून लांब केलं होतं. नुपूरच्या घरातले आमच्या घरी आले होते. आज पुन्हा एकदा तुटलेली मनं जोडली गेली होती. आता मी कधी कधी फक्त प्रीतीला घरी बाळासाठी येऊ देतो. शेवटी ती माझ्या मुलाची आई आहे आणि एका मुलाला आईपासून कायमचं तोडणं याला माझं मन संमती देत नव्हतं. आजही मला प्रीतीचा खूप राग येतो. तिला बघून तिचा खूप तिरस्कार वाटतो. खरं तर तिची शिक्षा ही जेलमध्ये जाण्याची होती. पण आम्ही माझ्या बाळासाठी शांत बसलो होतो. आता मी माझा सर्व आनंद आणि प्रेम नुपूरवर ओवाळून टाकतो आणि नुपूर देखील आता माझ्यासोबत खूप जास्त खुश आहे. तिच्यासोबत जितके वाईट झाले होते, पण आज देवाने तिला सगळे काही त्याच्या दुप्पट दिले होते. मी आता तिला त्या गोष्टींची आठवणसुद्धा होऊ देत नाही. बाळापासून दूर राहणं ही प्रीतीची सगळ्यात मोठी शिक्षा आहे. माझ्या नुपूरचे मन खूप मोठे आहे. तिने प्रीतीला तिच्या बाळापासून कधीच वेगळे केले नाही किंवा त्या दोघींना तोडण्याचा प्रयत्नही केला नाही. म्हणूनच देवाने माझ्या नुपूरला सुद्धा खूप लवकर आई बनवले. आज आम्ही खूप जास्त खुश आहोत. यातून मला एक शिकायला नक्कीच मिळाले. हे खरे आहे की आपण दुसऱ्यांसोबत वाईट केले तर आपल्यासोबत सुद्धा तितकेच वाईट हे होत असते. या गोष्टीचे तात्पर्य, दुसऱ्यांसाठी खड्डा खोदायला गेले की आपल्यासाठी खड्डा आपोआपच खोदला जाणार. समोरच्यांचं वाईट चिंतलं तर आपल्यासोबत सुद्धा वाईटच होणार. वाईट कर्म कराल तर वाईटच फळ मिळेल. चांगले कर्म कराल तर देव नेहमीच तुमच्यासोबत चांगलेच करेल. चला तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा आवडली असेल तर लाईक करा. कॉमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. आणि आपल्या चॅनलवर नेहमीच कथा ऐकत आहात पण अजूनही सबस्क्राईब केलेल्या नाही अशांनी प्लीज
चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. चला पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.